नमस्कार. अतिवृष्टीची नुकसान भरपाई जाहीर झाली आणि या नुकसान भरपाईमध्ये आता शेतकऱ्यांना जवळपास 11 लाखांवर म्हणजे मराठवाड्यातील जर विचार केला आपण तर 11 लाखांवरील शेतकऱ्यांना याच्यामध्ये फायदा होणार आहे. आणि त्यानुसार जर आपण विचार केला तर जवळपास 54,248 शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना 12,308 हेक्टरवरील जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्यासाठी शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार आहे. तर नक्की किती, कोणत्या जिल्ह्याला कर्जमाफी किती आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला याच्यातनं महत्त्वपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे. मित्रांनो, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बघा, आपला शेतकरीच आपल्या शेतकऱ्यांच्या कामाला येणार आहे. आपण एकमेकांशी असंच माहिती शेअर करत राहू. नक्कीच तुम्हाला याच्यातनं इनपुट्स मिळणार मित्रांनो, त्यामुळे लाईक करा. बघा, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांनी जवळपास 23 सप्टेंबर 2024 व 7, 8, 14, 17 ऑक्टोबर 2024 रोजी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या शेती पिकांचं जे काही नुकसान होतं त्या संदर्भात प्रस्ताव देखील सादर केले होते. आणि त्याच अनुषंगाने सप्टेंबर 2024 मध्ये जालना जिल्ह्यातील जवळपास 2,82,538 शेतकऱ्यांचं 2,55,519 हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान झालं होतं. आणि बीड जिल्ह्याचा विचार केला तर 5,62,083 हेक्टरवर नुकसान झालं होतं. तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 2,57,747 शेतकऱ्यांना 1,56,429 हेक्टरवर नुकसान झालं होतं. तसंच जुलै व ऑगस्टमध्ये बीड जिल्ह्यातील जवळपास 51,739 शेतकऱ्यांना 17,331 हेक्टरवर नुकसान झालं असताना जुलै महिन्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये 10 शेतकऱ्यांचे 2.80 हेक्टरवर नुकसान झालं होतं. आणि या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना जी काही भरपाई मिळायला पाहिजे होती, आयुक्तांनी पाठवलेल्या प्रस्तावानंतर मध्यंतरी विधानसभा निवडणूक झाली, आचारसंहिता, या सगळ्यामुळे हे जे काही प्रश्न होते प्रलंबित होते. आणि म्हणूनच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी पार पडल्यानंतर आता 10 डिसेंबर रोजी जो काही शासन निर्णय आला त्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना आता शेती पिकाच्या नुकसानीपोटी मदत देण्याचं आश्वासन GR शासनाकडून काढण्यात आलेलं आहे. आता कोणत्या तरतुदीनुसार ही जी काही शासन मदत द्यायचं याच्या संदर्भात त्यांनी स्पष्टता अजून देण्यात आलेली आहे. त्यामुळेच नैसर्गिक आपत्तीचं शेती पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा मार्ग याच्यात नक्कीच मोकळा होण्याचा आपल्याला इथे चिन्ह दिसत आहे. आणि लवकरात लवकर म्हणजे जवळपास जानेवारीमध्ये ही शेतकऱ्यांना जी काही मदत आहे ती मिळणार आहे. आता ही जी काही सप्टेंबर 2024 मध्ये जर विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये 412,30,93,000 नंतर जे काही शेती पिकाचं भरपाई शेतकऱ्यांना जाहीर झाली होती. त्याच्यानंतर बीडचा विचार केला तर 520,94,00,000. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर 234 कोटी रुपये. आणि जून जुलैमध्ये 2024 मध्ये बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर 23 कोटी रुपये शासनाकडून हे मंजूर झाले आहेत. आणि हेच मंजूर झालेली रक्कम आता शेतकऱ्यांना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरित करण्याचा शासनाचा मानस असल्याचं समजते. पण ही तर झाली अतिवृष्टीची नुकसान भरपाई. याच्यामध्ये जे काही शेतकऱ्यांचं ई-पीक पाहणी किंवा अदर ज्या काही गोष्टी असतील त्या जर तुमच्या पेंडिंग असतील तर नक्कीच हे जे सरकार आहे हे सरकार असो, कुठलं सरकार असो, हे आपल्याला याच्यातनं वगळत असतं मित्रांनो. कारण की या काय बघतं, शेतकऱ्यांना वगळण्याचंच काम यांचं असतं. 2, 4, 5,000 रुपयांसाठी हे सगळे नियम अटी लावता हरामखोर लोक एकदम सकाळी यांना शिव्या घालूसं वाटते. हे जे काही असे नियम लावतात आणि म्हणूनच आपल्या शेतकऱ्यांचं तिथे नुकसान होत असतं मित्रांनो. बघूया आता हे जे काही जानेवारीमध्ये येणारं अनुदान आहे या किती शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये किती नक्कीच फायनल डिपॉझिट होतं. हे तर प्राथमिक आकडे फायनल किती होतं ते नक्कीच आपल्याला समजणार आहे. लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.